खोटं बोलत होत्या त्या. हां, पण त्या जे काही बोलत होत्या का नाही मला हे खोटं असेल असं वाटत नव्हतं. आहे का? इतक्या दिवसांनी त्यासनी भेटलात आणि लगेच त्यांची बाजू घ्यायला लागलात होय तुम्ही. नाही, बाजू असं नाही हो साहेब. असं कसं नाही? अजून बी त्यांच्याबद्दल तुमच्या मनात सॉफ्ट कॉर्नर हाय वाटतं. तेव्हा तर राहणार ना साहेब. म्हणजे काय आता काही झालं तरी शेवटी प्रेम केलं हो साहेब. जीव लावलाय. उद्या आमचा जीव गेला तरी प्रेम काय हटत नाही बघा आमचं. हा दिवे लागणीच्या वेळेला असलं काहीतरी अभद्रे बोलतायसा हा? काय जीव बी जात नाही. चांगलं खावा प्या आनंदी राहावा एवढंच आमचं म्हणणं आहे. आमचा आनंद सगळा मास्तरीन बाईन संघ आहे साहेब. त्या घेऊन गेल्या आता सगळा आनंद. तर आता काय जगण्यात अर्थ नाही आहे साहेब असंच वाटतंय. असं नका बोलू अधिपती. अहो जे आहे तेच बोलतोय मी. आम्ही लई राग केला त्यांचा. लई प्रयत्न बी केला राग करण्याचा, पण आज जेव्हा त्या समोर आल्या का नाही माझं असं झालं की एका क्षणाला सगळं विसरून त्यांच्या संग नीट बोलावं बघा. पण परत सारखी ती तक्रार आठवत होती. तक्रार का दिली त्यांनी? तक्रार का दिली? एक वेळ त्यांनी माझ्या विरुद्ध काय केस केली असती, मला जेलमध्ये घातलं असतं चाललं असतं. त्यांनी तुमच्या विरुद्ध तक्रार नाही द्यायला पाहिजे तेव्हा. म्हणताना माझी खिट्टी सरकली होती. काय सगळा गुताळा माझं मलाच काय कळत नव्हतं. आज माहिती आहे का, आज काय विचित्रच दिवस गेला. एक मन माझं म्हणत होतं की बाबा बायको आहे, आल्या एवढ्या दिवसानं समोर दिसते तुझ्या डोळ्याला, तिचं सगळं नीट ऐकून घे. दुसरं मन म्हणत होतं की नाही तक्रार कशी काय करू शकतात, त्या पोलिसात कसं काय जाऊ शकतात त्या घरचा मॅटर घेऊन. असं सगळं म्हणजे राग प्रेम सगळं एकत्र गुताडा बोंबच झालते आज सगळी. तुमच्या या स्वभावाचंच वाईट वाटतं आम्हाला लय अधिपती. तुम्ही सगळं एकदम असं झोकून देऊन करता. प्रेम बी राग बी. आता काय पहिल्यापासून स्वभावच आमचा तसा आहे, त्याला आम्ही तर काय करणार. काय स्वभाव तर बदलू शकत नाही आम्ही. आज लई दिवसांनी दिसल्या होत्या. त्यासनी बघितल्यावर असं चलबिचल झालं. काय करू खरं सांगतो, मला त्यासनी बघितल्या असं खरंच वाटलं की त्यासनी जे काय म्हणायचं आहे ना ते शांतपणे त्यांच्यासमोर उभं राहून ऐकून घ्यावं, समजून घ्यावं की त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे. काय असं झालं बाबा की त्यांनी एवढी मोठी स्टेप उचलली. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आमचं लग्न झालंय, त्यामुळे हे घर माझं आहे आणि म्हणून मी हे घरही सोडणार नाही आणि नातंही तोडणार नाही. ना या घराला तुमची गरज आहे ना अधिपतींना. त्यो त्यांचा मित्र आलाय नव अमेरिकेहून. त्याचा काय संबंध आहे का? त्याचाच तर संबंध आहे. खरंच आता त्यांना समजून घेण्याची जास्त गरज आहे. अगं पण त्यांनी नको का तुला समजून घ्यायला? असा का वागला तो तुझ्याशी? असा नाही येतो, स्वभावाने खूप चांगला आहे, पण चिडला ना की खूप चिडचिड करतो. पण कसं आहे ते तेवढ्यापुरतीच असतं, जास्त वेळ नसतं. राग जर तेवढ्या पुरता असता तर भांडण मिटून वहिनींना घरी घेऊन गेले असते ना. कशाला ताणतायत भाऊजी एवढं? वहिनींना त्रास होतोय कळत नाहीये का त्यांना? ते कळलं असतं ना तर असं वागलाच नसता तू. हे बघ, तू चिडू नकोस. तू ओळखत नाहीस त्यांना मधन. ते असे नाहीये तरी, खरंच नाहीये. खूप चांगले आहेत ते मनाने. मला काही चांगले वगैरे अजिबात वाटले नाही ते. आणि फ्रँकली स्पीकिंग पहिल्यांदाच भेटलोय मी, पण मला अजिबात चांगले वाटले नाहीत ते. अरे पण पहिल्या भेटीत कळतच नाहीत ना माणसं. अरे मदन, एकदा तुमची मैत्री झाली ना की तुलाही कळतील कसे आहेत ते. छान मैत्री होईल तुमची, तुलाही आवडू लागतील ते. मला नाही वाटत असं. अरे नाही वाटत म्हणजे काय मदन? मी सांगते ना, माझा नवरा आहे तो. तुला माझ्याशी मैत्री राखायची असेल तर त्यांना आवडून घ्यावंच लागेल. हे काय चाललंय तुझं अक्ष? काय म्हणजे? मला तू नाही आवडला तर नाही आवडला. फर्स्ट इम्प्रेशन चांगलं नव्हतं त्याचं. आणि तो तुझ्याशी ज्या पद्धतीने बोलत होता ना ते तर अजिबातच नाही आवडलं. मला ओव्हरऑल माणूसच नाही आवडलाय तो. आणि हे सगळं मी स्पष्टपणे सांगतोय तुला. आता त्यात तू आपली मैत्री का आणतेस? अक्षय बघ, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
आणि त्याला आवडून घ्यावंच लागेल ही काय जबरदस्ती आहे? जबरदस्ती आहे. ग पण हे बघ मला एवढंच माहिती की माझा नवरा चांगला आहे. त्यांच्यापेक्षा दुसरं कोणी चांगलं नाहीच आहे. त्यामुळे माझा नवरा तुला आवडलाच पाहिजे. संपला विषय. सुनबाई हल्ली त्याच्या संग फिरायला लागल्यात कोल्हापुरात. जिथं तिथं त्याला बरोबर घेऊन जात्यात. नाही नाही असं काय नाही. झालं लागलं त्यांची बाजू घ्यायला. नाही नाही तसं नाही, पण त्या तसं कशाला सारखं त्याच्याबरोबर फिरतील. हे बघा, आमच्या कानावर जे काय आलंय ते आम्ही तुम्हाला सांगतोय. कानान डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर असते असं तुम्हीच म्हणताय आई साहेब. असतंच अंतर, म्हणून तर आम्ही तसं बोलतो. पण कसं आहे अधिपती, अंतर पार झालं का नाही का जे कानावर पडतं ते खरं आहे, ते पटतं. म्हणजे बघा, आता कोल्हापुरात आपल्याला सगळेजण ओळखतात. हां, आपल्या घरातला माणूस कुठं जातो, काय करतो याकडं लोकांचं बारीक लक्ष असतंय. जरा कुठे काही झालं, काही चुकीचं दिसलं की लोक लगेच येऊन आम्हाला सांगतात. पण कसं आहे ना अधिपती, एकच गोष्ट सारखी सारखी आपल्या कानावर आदळू लागली तर मग आपल्याला खरं वाटणारच, नाही का? काय ऐकलं तुम्ही असं? जाऊ दे नग तो विषय. का नको सांगा की. नाही अधिपती, तुम्हाला झेपणार नाही हो विषय. जाऊ दे जाऊ दे. आम्ही उगा फोन केला तुम्हाला आणि घरला यायला सांगितलं. चुकलो आमचं, जाऊ दे, खरंच जाऊ द्या. अहो नाही नाही, तुमचं काही चुकलं नाही. उलट तुम्ही बरं झालं बोलवून घेतलं. काय सांगा की मला काय आहे. न ग अधिपती, आधीच तुमच्या डोसक्यात एवढा गुताडा झालाय, आणखीन हे कशाला?